सलामीची जोडी या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. स्वप्नील खारपाटील आणि ओमकार नाईक ही सलामीचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूला राहुल स्पोर्ट टाकीगाव तर दुसऱ्या बाजूला मेघना शेठ प्रतिष्ठान विठ्ठल जासई. या संघानं प्रथमतः नाणेफेकीचा कॉल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंग साठी इन्व्हाइट केलंय राहुल स्पोर्ट टाकीगाव या संघाला. आम्हा उरणकरांना अभिमान आहे. टाकीगाव गावानं अमय पाटील असा एक खेळाडू दिला, जो खेळाडू आता तुम्हाला ISPL ही स्पर्धा खेळताना पाहायला मिळणार आहे. लेदर क्रिकेट देखील अमय चांगला खेळलाय. पावसाळी रबर बॉलची स्पर्धा सुद्धा चांगल्या पद्धतीनं गाजवल्यात आणि त्यामधील याच टाकी गावातील एक सुपुत्र अमय पाटील याला देखील आपण ISPL या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. तर दुसऱ्या बाजूला सध्या जासई संघ क्षेत्ररक्षणामध्ये दाखल झाला. गोलंदाजी ट्रॅकवर अलंकारचा पहिलाच बॉल आडव्या बॅट टेकण्याचा प्रयत्न जरूर आहे. क्षेत्ररक्षक आहे तैनात जिथे सिंगल रन्सनं सुरुवात केली राहुल स्पोर्ट टाकीगाव या संघानं. क्षेत्ररक्षण थोडस खराब पाहायला मिळते. डायरेक्ट करण्याचा प्रयत्न जरूर झालाय. फंबल पाहायला मिळालाय. जिथे एकच धाव होती तिथे मिस फील्डच्या 3 धावा त्या म्हणजे राहुल स्पोर्ट टाकीगाव या संघानं मिळवल्यात. एकच धाव होती. क्षेत्ररक्षक तिथे कुणाल पाटील होते. थ्रो चांगला झाला होता पण त्यानंतर कलेक्शन करू शकली नाहीये. त्यामुळे पाठीमागच्या दिशेने देखील डायरेक्ट करण्याचा प्रयत्न आदित्यने केला, जिथे 3 धावा पहिल्या चेंडूवर पाहायला मिळाल्यात. या बेलचा बॉल मिस्टामी स्ट्रोक. महत्वाची विकेट. ओमकार नाईक मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये आणखीन एक हादरा लागलाय राहुल स्पोर्ट टाकीगाव या संघाला. ISPL खेळताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे 2 खेळाडू याच खर तर विभागातील आपल्याला पाहायला मिळतात. 2 संघातील पाहायला मिळतात. यावेळचा हा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न लॉंगपती क्षेत्ररक्षक वेगाने धावलेत. रक्षित मात्रे पाहायला मिळतात. आणखीन एक हादरा लागलाय राहुल स्पोर्ट टाकीगाव या संघाला. आल्या पावली माघारी परतावं लागेल शुभम नाईक या खेळाडूला. महत्वाचे 2 खेळाडू बाद केले. सुरुवातीला अलंकार रसाल या गोलंदाजानं कमालीचं खर तर डेडिकेशन पाहायला मिळालं. ते रक्षित म्हात्रेनं जवळजवळ 10 ते 12 पावलांचं अंतर चेस केलं. स्वतःला फ्लो केलं आणि त्यानंतर झेल कॅरी केला ऑस्ट्रेलियन स्टाईलनं. आणि इथून मात्र दुसरा हादरा लागला तो म्हणजे राहुल स्पोर्ट टाकीगाव संघाला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. प्रतीक कोळी नवीन कॅन्डिडेट. ऑन द हॅट्रिक बॉल पाहायला मिळेल. सुरुवातीच्या 2 चेंडूवर 2 महत्वाचे खेळाडू अलंकार रसाळनं बाद केलेत. यावेळचा बॉल बॅकफुटला जाऊन ज्या पद्धतीने चेंडू आतमध्ये वळवला. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. जासई संघाची एक वेगळी शैली. अनेक वेळा मी उल्लेख करत असतो की नवीन खेळाडूंना संधी दिलाय. भूषण मात्रेकडे ती क्षमता आणि अनेक नवीन खेळाडूंना चान्स दिलाय आणि तिथे देखील चांगली कामगिरी या खेळाडूंनी केली. यावेळचा बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेर वळवण्याचा प्रयत्न जरूर राहिला. निरजी राणावत सरांचा इथून इशारा येतोय. एक्स्ट्रा स्वरूपात आणखीन एक धाव जोडली जाईल. दंडित केले जाते. गोलंदाजाला धावपटा धाबा लागल्या जातील. त्या 4 धावा पाहायला मिळतात. पहिले षटक बरेचसे ऑप्शन जास्ती संघाकडे आहेत पण आज एक नवा गोलंदाजाला चान्स दिलाय अलंकार रसाळ. यावेळचा हा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मिडॉन मध्ये बंटी म्हात्रे आहेत ज्यांनी चेंडू पकडलाय. फक्त एकच धाव मिळेल आणि एकेरी धावेनिशी धावपटला धाबा लागले गेले. ते 5 धाबा
या षटकातील अजूनही शेवटचा एक चेंडू बाकी आहे. पहिले षटक P1 आणि त्या षटकामध्ये सुरुवातीला महत्वाचे दोन खेळाडू बाद केल्यानंतर थोडस दडपणामध्ये खेळत असताना राहुल स्फोट टाकीगाव पाहायला मिळतं. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू थोडासा खालीच राहिलाय त्यामुळे लोवर फुलटॉस चेंडूवर मात्र मोठा प्रकार खेळता आला नाही. या पहिल्या षटकाचा इथं खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपटला धाबा लागले गेले तर राहुल स्फोट टाकीगाव या संघाच्या 2 बाद 5. हॅलो, सुरुवातीपासून हॅलो 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 पहिल्या षटकामध्ये 5 आले आहेत. महत्वाचे 2 खेळाडू बाद झालेत. पण स्वप्नील खार पाटीलकडे ती क्षमता आहे. अनेक वेळा अशी सामने त्यानं देखील सजवलेत. पण एक बलाढ्य संघ समोर आहे. बेगना शेठ मात्रे प्रतिष्ठान विठ्ठल जासी या संघाची एक वेगळी दहशत पाहायला मिळाली. आणि आज संघातून आपण मगाशी देखील चर्चा केली की साईश मात्रेला पण खेळताना ISPL मध्ये पाहणार पण आणखी एक डावखुऱ्यात त्याचा गोलंदाज दाखल झाला. कुणाल पाटीलला आपण पाहणार आहोत गोलंदाजी ट्रॅक मध्ये दुसऱ्या षटकासाठी. शिक्षक जयेश मात्रे हॅलो, पहिला चेंडू कुणाल पाटीलचा इथून निर्धाव पाहायला मिळाला. डावकऱ्याची गोलंदाज नेहमी एक अँगल निर्माण करत असत आणि तोच अँगल निर्माण करत असताना आपण कुणाल पाटीलला पाहिलाय. पहिला चेंडू अगदी निर्धाव समोरच्या दिशेनं चेंडू खेळायचा जरूर होता पण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला. इथून सिंगल रन्स मिळायला जाईल आणि या एकेरी धाबांनी धापटा धाबा लागले गेले त्या 6 धाबा. शांत आणि संयमी सुरुवात करावी लागते ती म्हणजे राहुल स्फोट टाकीगाव या संघाला. एक बलाढ्य संघ हा देखील बऱ्याचशा क्रीडांगणामध्ये आपल्या नावाची एक वेगळी छाप या टाकीगाव संघानं पाडलंय आणि समोर मात्र तेवढ्या दिग्गज संघ या विभागातील जासई संघ. सुरुवात जरूर खराब झाली पण या क्रीडांगणामध्ये 5 षटकांमध्ये 60-65 धाबा सहजरित्या बनतात. फलंदाजांसाठी नंदनवन असलेलं मैदान आहे. तुमचे प्रयत्न इथून तुम्हाला यशाच्या दिशेने नेऊ शकतात त्यामुळे प्रयत्न करावे लागतील. स्वप्नीलकडे ती क्षमता आहे आणि बऱ्याच वेळा स्वप्नीलने असे सामने देखील एक हाती जिंकून दाखवलेत टाकीगाव या गावासाठी. समोर कुणाल पाटील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू चाललाय, मस्तकावर दस्तक देत सीमा पलीकडे स्वप्नील खार पाटीलच्या बॅट मधून आलाय हा पहिला षटकार. धावपटा लागले गेले. स्वप्नील खारपाटीलच्या बॅट मधून लॉंग ऑफच्या वरतून आलेला षटकार आपण पाहिलात. लॉंग आणि तेवढा स्ट्रॉंग त्याच्या बॅट मधून फटका. चला चेंडू बाई त्याच्याकडे पाठवा. सुरुवात चांगलीच झाली जासे संघाची पण हा षटकार थोडस आता टीम हडल करताना पाहायला मिळतात. कारण ज्या पद्धतीने फिल्डिंग डिपार्टमेंटने विचार केला तर चांगले क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतील. वाईडिश लॉंग ऑन रिजन मध्ये तुम्ही जयदीप मात्रे बंटीला पाहू शकता. लॉंग ऑफ मध्ये रक्षित मात्रेला तैनात करण्यात आला. मिड विकेट मध्ये तुम्ही राजाला पाहू शकता. असे करत तर 3 दिग्गज क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतात. आणि आज खरं तर नवीन खेळाडूंना देखील चान्स दिलाय तो म्हणजे मेघनाथ शेठ मात्रे विठ्ठल जासी या संघानं. त्यामुळं दोन्ही बलाढ्य संघ आहेत. पहिला सामना देखील पाहायला गेला तर अगदी शेवटच्या षटकापर्यंत रोमहर्षक सामना पाहायला मिळाला होता. सुरुवात दिघोडे संघानं थोडी स्ट्रगल ने केली होती पण त्यानंतर योगेश कोळीची ती इनिंग न विसरण्यासारखी आहे. लवकर बॉल पिक केलाय, चेंडूला पाठवले डी बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेनं. एका टप्प्यानं चेंडू चाललाय स्वप्नील खार पाटीलच्या बॅट मधून आलाय. षटकारानंतर हा दर्जेदार कलात्मक चौकार.
बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक गडबडलेत, इथून जेली निसटलाय आणि चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पलीकडे. आलाय स्वप्नील खारपाटीलच्या बॅट मधून हा बॅक टू बॅक दुसरा चौकार. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, यावेळी स्विच हिटचा फटका आवडला असेल तर एकदा स्वप्नील खारपाटील साठी टाळ्या व्हायला काय हरकत आहे. कमालीचा फटका सजवला, आला हा दुसरा षटकार. मध्ये अवघ्या 5 धाबा आल्या होत्या, पण त्यानंतर कुणाल पाटीलच्या षटकामध्ये तब्बल 21 धाबा आल्या. त्यामुळे धाबा लागले गेले त्या 26 धाबा, 26 रन्स. स्वप्नील खारपाटील आपल्या नावाची आता मात्र एक वेगळी दहशत निर्माण केली आहे तुमच्या क्रीडांगणामध्ये. टाकीगाव संघातून खेळताना पाहायला मिळतोय. टाकीगावचे असे काही सितारे आहेत ना ज्यांनी क्रिकेटचं विश्व दणानून सोडलं. यामध्ये चैतन्य पाटील याचं नाव मी घेत असतो. सध्याच्या घडीला हे नाव प्रचंड चर्चेमध्ये आहे. बऱ्याचशा अनेक स्पर्धा या खेळाडूंनी खेळल्यात. काल अगदी संध्याकाळी किंजल ट्रॉफी तो खेळून गेला, त्यानंतर पुन्हा एकदा त्याला आपण भिवंडी तालुक्यामध्ये खेळताना पाहिलंय आणि आज देखील बऱ्याचशा ग्रामीण संघातून तो खेळताना पाहायला मिळेल. पण सध्या स्वप्नील खारपाटील हेच सांगतोय, तहान मला लाटेची थेंबाने पोट भरणार नाही, हरणार मी अनेक वेळा पण जिंकल्याशिवाय मी सोडणार नाही. या एका टॅग लाईन वर सध्या टाकीगाव संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. धावपटला धाबा लागले गेले तर 26. गोलंदाजी ट्रॅकवर आणखीन एक युवा सितारा, एक यंगस्टर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला तिसरं षटक हाताळण्यासाठी. संयम मात्रेला आपण पाहू शकता. डावखोऱ्याचा आणखीन एक खरतर गोलंदाज. जास्त टेनिस क्रिकेटने डावखोऱ्याचे बरेचसे गोलंदाज या उरण टेनिस क्रिकेटसाठी दिलेत आणि त्यामधील संयम मात्रे. काल देखील आपण या खेळाडूला किंजल ट्रॉफी मध्ये गोलंदाजी करताना गावदेवी गावठाण संघातून पाहिलं आणि आज तो ग्रामीण संघातून खेळतोय. यावेळचा बॉल पडल्यानंतर महत्वाची विकेट स्टंपिंगच्या स्वरूपात मिळवलंय ती म्हणजे जयेश मात्रेनं आणि इथून मात्र आणखीन एक आधार लागलाय राहुल स्पोर्ट टाकीगाव संघाला. तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू बॅक टू पॅव्हलियन. शिवाजी संयम मात्रेला आपण पाहिल्यात सध्या फिरकीची जादुई गोलंदाजी. बरेचसे खर तर खेळाडू या संघामध्ये आहेत डावखुरी आताची, पण संयम मात्रेकडे एक वेगळी शैली आहे, एक वेगळ्या दाटणीची तो गोलंदाजी करू शकतोय. प्रमोद मडवीला देखील आपण इन ऍक्शन मध्ये पाहू शकता. आणखीन एक डावखुऱ्याचा गोलंदाज आहे. आपण मिथुन मात्रेला देखील या संघामध्ये पाहिलंय. साईश मात्रेला देखील खेळताना डावखुऱ्याचा गोलंदाजी पाहिलंय. कुणालला देखील पाहिलं. त्यामुळे 5 ते 6 गोलंदाज डावखुऱ्याचे आहेत जास्तीमध्ये आणि सध्या संयम मात्रे चर्चेचं नाव आहे. यावेळचा बॉल पडल्यानंतर पुन्हा एकदा खाली आतमध्ये वळवला. बऱ्याच वर्षांतर जयेश मात्रे देखील चांगले शिक्षण करू शकतोय हे सांगणार त्यांनी यशशिक्षण आतापर्यंत केलंय. एक झेल टिपला, एक स्टंपिंगची विकेट त्याने मिळवल्या. प्रत्येक चेंडू तो चांगल्या रीतीने कॅरी करतोय. यावेळचा हा चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा बॅटची एज आणि आणखीन एक हादरा तो लागलाय राहुल स्पोर्ट टाकीगाव या संघाला. संयम मात्रेने मिळवलाय वैयक्तिक दुसरं यश. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. अगदी पडल्यानंतर चेंडू आतमध्ये वळवतात. इन स्विंगचा सध्या वापर चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. स्वप्नील खारपाटील नॉस्ट्राइक एंडला उभा, पण प्रत्येक येणारा खेळाडू त्याला साथ देत नाहीये. साथ देणं फार गरजेचं आहे
कारण तुमची प्लेइंग 11 या मैदानाच्या आतमध्ये काय खेळ करते हे फार महत्वाचं आहे. आपण टाकीगावचा देखील उल्लेख केला. या विभागातील एक मातबर संघ हा देखील बरेचसे नवीन खेळाडू तुम्हाला खेळताना पाहायला मिळतात. सध्या मैदानाच्या आत नवीन खेळाडू सर्वेश नाईक मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. सर्वेश नाईकचा फटका फसलाय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. संयम मातेनं आणखीन एक झेल घेतलाय एकाच षटकामध्ये. इथून मात्र आणखीन एक सफलता मिळवल्या संयम मातेनं. आल्या पावली माघारी परतायला लागेल सर्वेश नाईक या खेळाडूला. मान्य श्री प्रेमनाथजी ठाकूर साहेबांचे इथं आगमन होतं. त्यांच्या सौभाग्यवती थेट सरपंच पदावर विराजमान ते स्वतः ग्रामपंचायत सदस्य आहेत अशी प्रेमनाथजी ठाकूर यांचं इथं शुभ आगमन होतं. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. या बेलचा बॉल आणखीन डॉट बॉल पाहायला मिळाला. संयम मात्रे क्रिकेट असा खेळ आहे प्रत्येकाला ओढ लागते. शनिवार रविवार म्हटलं की क्रिकेट बरीचशी क्रिकेटची दर्दी. पण आता क्रिकेटचा काळ बदललाय क्रिकेटची व्याख्या बदललाय. आता सोमवार ते संडे 7च्या 7 दिवस क्रिकेट खेळलं जाते. यावेळचा बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेरच वळवला संयमनं. ही काय तर जादुई गोलंदाजी फिंगर रोल करण्याची क्षमता संयम कडे. फार कमी कालावधीमध्ये जासे टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या नावाची एक वेगळी छाप त्यानं सोडल्या. धावपडा धावा लागले गेले तर 27 धावा. बॅटची लिडिंग एज पाठीमागच्या दिशेनं फर्स्ट लीग मध्ये आपण भूषण मात्रे यांना पाहिलंय. त्यामुळे धाव घेण्यामध्ये इंटरेस्ट दाखवला नाही स्वप्नीलने. या षटकामध्ये अवघी एकच धाव आले आणि महत्वाच्या 2 विकेट त्याने मिळवल्या. त्या म्हणजे संयम मात्रेनं. आणि सुरुवात चांगलीच झाल्या. तिथं विचार केला आपण कुणाल पाटीलच्या षटकामध्ये अवघ्या 21 आल्या होत्या आणि त्याला मात्र बॅकअप देण्याचं फार गरजेचं होतं आणि तो बॅकअप देण्याचा कारनामा संयम मात्रेने केला. 3 षटकाचा इथे खेळ समाप्त झाला. धाव पाडला धावा लागले गेले तर 27 धावा. समोर राहुल स्पोर्ट टाकीगाव संघ सध्या बॅटिंग करतोय. क्षेत्ररक्षण करत असताना आपण मेघनाथ शेठ मात्रे प्रतिष्ठान विठ्ठल जासई संघाला पाहू शकताय. एकाच विभागातील उरण तालुक्यातील 2 संघ. पण या 2 गावांनी दादा ISPL साठी 2 खेळाडू दिलेत. एक म्हणजे अमय पाटील टाकीगावचा तर जासीचा आपण साईश मात्रेला पाहणार आहोत. इंडियन स्टेट प्रीमियर लीग खेळत असताना या 2 खेळाडूंना आपण पाहणार आहोत. त्यामुळे उरण तालुक्यानं 5 खेळाडू ISPL साठी दिलेत. क्रिकेटचा काळ क्रिकेटचा कारकिंड खरं तर गाजवल्या उरण तालुक्यानं देखील. आणि त्यातील हे खरं तर नवीन चेहरे तुम्हाला सध्या मैदानाच्या आतमध्ये एकमेकाच्या विरुद्ध खेळताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा डावखुऱ्याचा गोलंदाजाचा वापर केला जासी संघानं. प्रमोद मडवीला लॉन्च केलंय. 4थे षटक हाताळत असताना आपण प्रमोद मडवीला पाहू शकताय. समोर स्वप्नील खार पाटील जो सध्या संघर्ष करतोय. बॅटची कडा पाठीमागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. जिथे क्षेत्ररक्षक आहेत बॅकवर्ड रिजन मध्ये चांगले क्षेत्ररक्षण केलंय. सिंगलला डबल मध्ये रोटेशन करत असताना आपण स्वप्नीलला पाहू शकतोय. धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या 29 धावा 29 रन्स. या क्रीडांगणामध्ये तुम्हाला 5 षटकांमध्ये 50-55 धावा जासी संघाच्या विरुद्ध जमा कराव्याच लागतील. कारण एक तेवढाच बलाढ्य संघ आहे. दुसऱ्या बाजूला बॅटिंग लाईनचा विचार केला तर सध्या रक्षित मात्रे बंटी मात्रे अशी नामवंत खेळाडू चांगला खेळ करतात. त्यामुळे तुम्हाला धावा या 50-55 पर्यंत पोहोचवायच लागतील. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न उजवीष्टीच्या बाहेरून होणारा चेंडू पाहायला मिळाला. एक्स्ट्रा स्वरूपात आणखीन एक धाव जोडली जाईल. धावपटा धावा लागले गेले त्या 30 धावा. प्रमोद मडवी देखील यासाठी ओळखला जातो. कधी कधी चेंडू आतमध्ये वळवण्याची एक क्षमता प्रमोदकडे. कधी कधी चेंडू चपकन तो बाहेर देखील वळवतो. फिरकी घेणारी गोलंदाजी नेहमी पाहायला मिळाली आणि आपल्या नावाची एक वेगळी छाप आहे. शिरू या नावानं खरं तर ओळखला जातो आणि चांगलीच कामगिरी शिरूनं अनेक वर्ष जासे टेनिस क्रिकेटसाठी देखील केलंय. या वेळचा बॉल पडल्यानंतर आतमध्ये वळवला. यावेळी अगदी चूक टप्प्यावर चेंडू टाकत असताना आपण प्रमोदला पाहू शकताय. बरेचसे असे नामांकित जे गोलंदाज आहेत ना त्यांची चर्चा नेहमी केली जाते. कालच्या दिवसामध्ये आपण रोहित गरतला पाहिलाय. या अगोदर अनेक क्रीडांगणामध्ये शुभम डाकी बोरकरचा असेल. सध्याच्या घडीला आपण संयम मात्रेला देखील पाहिलंय. हे फिरकीची गोलंदाज आहेत. चांगली गोलंदाजी ते करत असतात. आडव्या बॅटनं फटका खेळायचा होता. बॅटची वरची कडा. या मॅच मधील महत्वाची विकेट गोल्डन विकेट मिळवलंय प्रमोद मडवीनं. स्वप्नील खार पाटीलला केलंय झेलबाद.
आशिषजी ठाकूर आणि त्यांच्यासोबत अरुणजी ठाकूर या दोन्ही मान्यवरांचे इथं शुभ आगमन झाले. त्यांना देखील आपण विनंती करूयात आपण येऊन व्यासपीठावर विराज मिळवा. एकाडे खरं तर क्रिकेटचा काळ गाजवला असे अरुणजी ठाकूर, तर दुसऱ्यानं कित्येक खरं तर क्रिकेट खेळाडूंना क्रिकेटच्या प्लॅटफॉर्मवर एक नामी संधी दिलेत अशी आशिषजी ठाकूर. अशी दोन खरं तर क्रिकेटवर नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व आणि त्यांचं आपण सहर्ष स्वागत करत आहोत. भैरवनाथ चषक 2025 च्या स्पर्धेमध्ये गोलंदाज प्रमोद मडवी दाखल झाला. बिन बॅट्समन प्रणीतचा फटका आडव्या बॅटनं मिड विकेट त्यांच्या पलीकडे आल्या आल्या षटकारानं 600च्या स्ट्राईक रेटनं खेळायचं पसंत केलंय. मिळतील धावा 6. $36 रन्स. फुलटॉस बॉल आणखीन एक आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. वाईड इश लॉंग ऑन रिजनच्या वरतून एका टप्प्याने चेंडू निघून चाललाय. आल्या आल्या प्रणीतच्या बॅट मधून आणखीन एक येतोय. हा दर्जेदार चौकार. बोलू लागला. यावेळचा बॉल पडल्यानंतर बाहेर वळवला. एक्स्ट्रा स्वरूपात आणखीन एक धाव जोडली जाईल. धावपटा धावा लागले गेले त्या 41 धावा. कित्येक वर्षाचा अनुभव प्रमोद मडवीकडे देखील आहे, पण 8व्या क्रमांकावर येणारा खेळाडू देखील बॅटिंग करू शकतोय हे सांगणारे सध्या बॅटिंग फिरून खेळलाय. पाठीमाग आदित्य घरत आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला आणि इथून मात्र टीव्ही अंपायरची मदत घेतली जाईल. रनआउट आहे की नाही हे तपासलं जाईल आणि त्यानंतर या चेंडूचा आपण डिसिजन देणार आहोत. तोपर्यंत ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये जरूर असेल. टीव्ही अंपायर कडे आपण बोलूयात. कंट्रोल रूम मधून आपल्याला समजेल की हा खेळाडू सेफ आहे की नाही. उरण टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. टेनिस क्रिकेट आता ग्रामीण साठी मर्यादित नाहीये. अनेक अशा स्पर्धा आता खुणावतात खेळाडूंना जे क्रिकेटचा काळ गाजवतात. आता घरी बसून सुद्धा खेळाडू श्रीमंत होऊ शकतात आणि निर्णय आला OUT खेळाडू क्रमांक आउट होतोय. 7व्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळेल उरण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून की शिरूचा हा शेवटचा बॉल जिथे पाठीमाग आदित्य घरत बॅकवर्ड रिजन मध्ये तैनात होते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या माध्यमातून डायरेक्ट हिट झाला आणि धाव घेत असताना खेळाडू प्रणीत बाद होताना पाहायला मिळाले. नवव्या क्रमांकावर कौस्तुभ आले. यावेळचा बॉल पहिला चेंडू संयम मात्रेचा अगदी पुन्हा एकदा आतमध्ये वळवला. मागे षटकामध्ये देखील अवघी एकच धाव या गोलंदाजाने खर्च केली आणि त्याला पुन्हा एकदा लॉन्च केलं. धावपटा धावा लागले गेल्या त्या 41 धावा पाहायला मिळतात. लोबर फुलटॉस शरीरावर आदळणारा चेंडू जरूर पाहायला मिळाला. पॉईंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होते जिथे एक धाव कंप्लीट दुसरीसाठी पलटले वेगानं आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. लिझी क्रिकेट खेळतात सध्या जासई संघ आणि एक धाव शॉर्ट आहे त्यामुळे या चेंडूवर मात्र एकच धाव मिळेल. एकेरी धावेनिशी धावपटा धावा लागल्या गेल्या त्या 42वा 42 रन्स. मगाची पहिल्याच मॅच मध्ये 77 धावा देखील होताना आपण पाहिल्यात. त्यामुळे धावांचं क्रीडांगण आहे. धावा तुम्हाला खोऱ्यानं बनवावं लागतील. समोर तेवढा ताकदीचा संघ आहे आणि त्यामुळे तुम्हाला जास्ती संघाच्या विरुद्ध किमान या शेवटच्या षटकामध्ये 10 ते 12 धावा जमा कराव्याच लागणार आहेत. यावेळचा बॉल आडव्या बॅटने मडका खेळायचा जरूर होता. मिस्टर स्ट्रोक जिथे प्रमोद मडवी आहेत
आणखीन एकच धाव मिळाला जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपटा धावा लागले गेले त्या 43 धावा 43 रन्स. चला वलवली टीम आपण देखील रिपोर्टिंग करा. यानंतर विनर्स विरुद्ध विनर्स देखील मॅच होणार आहे. पण आज 8 बलाढ्य संघ या क्रीडांगणामध्ये खेळणार आहेत. यावेळेचा हा फटका मिस्टा मिस्टूक पाहायला मिळाला. पण वाईडिश लॉंगन रिजन मध्ये राजा बेगाने आला. एक धाव कंप्लीट कलेक्ट करू शकले नाही. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. देवेंद्र राम ठाकूर यांचं देखील इथं आगमन होतं. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात भैरवनाथ चषकामध्ये. संयम मात्रे सध्या गोलंदाजी ट्रॅकवर चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करत आहे. यावेळचा हा बॉल अगदी शरीराच्या थोडस दूर टाकण्याचा प्रयत्न. आउटसाइड ऑफ स्टंप अलॉंग द बॉडीनं हा चेंडू ट्रॅव्हल झाला जिथे दंडित केले जाते गोलंदाजाला. आणखीन एक धाव जोडली जाईल आणि या एकेरी धावेनिशी धावपट्टावर धावा लागल्या गेल्यात त्या 45 धावा 45 रन्स. धावा चांगल्याच बनवल्यात. यावेळचा बॉल पडल्यानंतर संयम म्हात्रेचं हे षटक सध्या चांगलंच पाहायला मिळतंय. ज्यानं मागील षटकामध्ये 2 विकेट आणि अवघी एकच धाव खर्ची केली होती. तो गोलंदाज सध्या गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी करतोय. डावखोऱ्या आताच्या गोलंदाजांना खरं तर एक अँगल क्रिएट होत असतो. आणि यावेळचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न वाईडिश लॉंगन रिजन मध्ये या मॅच मधील दुसरा झेल सोडलाय राजानं. धाव घेत असताना आणखीन एक सफलता मिळेल. दुसरा क्रमांकाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर. बाद झाले त्यामुळे धावपटा धावा लागल्या गेल्या. त्या पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावपटावर धावा आपण 47 पाहू शकतोय. आणि 48 धावांचं आव्हान असेल ते मेघनाश्वर प्रतिष्ठान विठ्ठल जासी या संघासमोर आपण वळतोय. अतिथी कक्षामध्ये जिथे मान्यवर उपस्थित आहेत त्यांचा आपण यथोचित मानसन्मान करत आहोत. माननीय श्री अरुणजी ठाकूर इथे उपस्थित आहेत. एक सिनियर खेळाडू आहेत त्यांनी क्रिकेटचा काळ दुतुंब टेनिस क्रिकेटसाठी गाजवला. अशी अरुणजी ठाकूर यांचा इथे शुभ सन्मान केला जात आहे. वस्त्रालंकार सुगंधी पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. तसेच आशिष जस्ट ठाकूर हे देखील उपस्थित आहेत. टेनिस क्रिकेट मध्ये अनेक खरं तर दुतुंब टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंना ज्यांनी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय. नेहमीच दुतुंब प्रीमियर लीग मध्ये देखील एका संघाचे संघ मालक ते राहिले. तसे आशिषदादा दशरथ ठाकूर यांचा इथे आपण यथोचित मान सन्मान करत आहोत. तसेच या स्पर्धेकरता लागणारे संपूर्ण चेंडू ज्यांच्या वतीने नेण्यात आले तशी एक डॅशिंग पर्सनॅलिटी आमची रोशनदादा राम ठाकूर यांचं इथे शुभागमन झालंय. त्याचा देखील आपण इथे यथोचित मान सन्मान करत आहोत. या स्पर्धेमध्ये लागणारे संपूर्ण चेंडू ज्यांच्या वतीने नेण्यात आले तशी रोशन राम ठाकूर यांचा यथोचित मान सन्मान केला जात आहे. धन्यवाद. तर जुना चेंडू द्यायचे बघा. आयोजक सूचना देत आहेत.
या स्पर्धेसाठी क्षितिजी अनंत ठाकूर यांच्याकडून 501 रुपयाचं सहकार्य करण्यात आलं. जितेंद्रजी ठाकूर यांच्याकडून 2000 रुपयांचं आर्थिक सहकार्य करण्यात आलं. सात्विक ठाकूर यांच्याकडून 500 रुपयाचं आर्थिक सहकार्य करण्यात आलं. ओमकारजी ठाकूर यांच्याकडून 1000 रुपयांचं आर्थिक सहकार्य करण्यात आलं. देवेंद्रजी पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं सहकार्य करण्यात आलं. आशिषजी ठाकूर यांच्याकडून 2000 रुपयांचं सहकार्य करण्यात आलं. अन्वेत ठाकूर यांच्याकडून 505 रुपयांचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी करण्यात आलं. आदरणीय सीतारामजी ठाकूर यांना विनंती, आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन या ठिकाणी उपस्थित व्हायचंय. आदरणीय सीतारामजी ठाकूर, चला सलामीवीर जोडी जासे टीम लगेच मैदानामध्ये पाठवायचंय. मॅच नंबर 2 आपण एन्जॉय करतोय. आदरणीय महेशजी काशीनाथ ठाकूर यांच्याकडून 500 रुपयाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी करण्यात आलं. जमलेल्या तमाम सर्व क्रिकेट रसिकांचं आम्ही बरोबर 12:30 झाले तर या भैरवनाथ चषक 2025 दुतुम या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत करतो. जिथं आजचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील पहिल्या फेरीतील दुसरा सामना प्रेक्षकांच्या भेटीला येत असताना जासई विरुद्ध टाकेगाव, जिथे पहिल्या सत्रामध्ये निलेश शेठ ठाकूर यांचे इथे शुभागमन होते, त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. टार्गेट आहे ते आपण जर विश्लेषण केलं तर 48 या धावसंख्येचं आणि 48 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये जयदीप उर्फ बंटी आणि त्याच्या साथीला रक्षित हे दोन बॅट्समन या ठिकाणी आलेत. राईट हँडेड आणि लेफ्ट हँडेड एक कॉम्बिनेशन आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज ओमकार नाईक गोलंदाजीसाठी 5 षटकांची ही मॅच. 48 धावसंख्येचं लक्ष्य आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये. चला मॅच ऑन करा. स्ट्राईक एंडला बॅट्समन जयदीप उर्फ बंटी, नॉन स्ट्राईक एंडला रक्षित आहे. नॉन स्ट्राईक एंडला जयदीप उर्फ बंटी आणि गोलंदाजी बार्क वरती गोलंदाज ओमकार नाईक. क्षेत्ररक्षणाची व्यवस्था जर आपण पाहिली, एक क्षेत्ररक्षक तुम्हाला तैनात केले बॅट्समन रक्षित साठी. गोलंदाज ओमकार राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल या उत्तरार्धातील. यावेळेचा बॉल बॉलर पद्धतीचा होता, तिथे मात्र 1 रन पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या एकीनं खातं खोललं बॅट्समन रक्षित ना. 48 लक्ष आहे. म्हणजे विचार जर घेतला पहिल्या मॅच मध्ये मागचा सामना तुम्ही पाहिलात दिघोळीच्या विरोधात मोठीची, जिथे 77 धावसंख्येचं लक्ष होतं. असं वाटत होतं 77 धावांचा पाठलाग दिघोळे संघ करेल की काय. योगेश कोहलीनं अर्धशतक पहिल्या मॅच मध्ये ठोकलं. इथे जयदीप स्ट्राईकला बॅटिंग करतोय. जयदीपचा हा फटका ऑफसाईडला जात असताना तिथे चांगली फिल्डिंग, बॉलला अडवलं, 30 सर्कलच्या आतमध्ये ठेवलं त्या खेळाडूंना. तिथे 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल या एकेरीच्या मदतीनं 2 या धावसंख्येवरती. राईट हँडेड लेफ्ट हँडेड हे कॉम्बिनेशन असलं ना की वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करावा लागतो. गोलंदाजाला लाईन लेंथ मध्ये बदल करावा लागतो. इथे हा बॉल मध्यम गतीचा होता. बॅट्समन रक्षित ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, पण तिथे डॉट बॉल आला. पुरेपूर फायदा उठवावा लागेल पॉवर प्लेच्या पहिल्या 2 षटकांचा, कारण पूर्णपणे मुभा असते. नवीन बॉल असतो जरूर, परंतु 2च क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत असतात. इथे हा बॉल चॉक केला. बॉल अपसाइडला झाला. डिपेक्स्टा कव्हर पॉइंटला सीमा पार चौकार. या 4च्या मदतीनं
6 या धावसंख्येवरती. 6 रन्स इथे धावफलकावरती लागतील. यावेळी सवाल अनसाइडला मारण्याचा प्रयत्न, अंपायर्सकडे वाईटची मागणी केली जाते नीरजी राणावत सरांकडे, परंतु अंपायर तटस्थ राहिले. त्यांनी सांगितलं की बॉल यस्टर वरून गेलाय, इथे मात्र डॉट बॉल इन. आता वेग होता, गती होती आणि पूर्णपणे बीट केलं ओमकार नाईकचं हे षटक लाजवाब राहिलं. 48 जरी लक्ष असलं ना तरी ते लक्षाचा पाठलाग करण्यासाठी टाकीगाव संघ सुद्धा या जासे संघाच्या विरोधात चांगली बॉलिंग करेल आणि एक अटॅकिंग बॉलिंगचा प्रात्यक्षिक ओमकार नाईकच्या माध्यमातून तुम्ही पाहिलं. आणि पहिलं षटक संपलं बिनगडी बाद. संघाची धावसंख्या 6. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज स्वप्नील कारपाडील. दुसरं षटक हाताळण्यासाठी ते आलेच. कारण 5 ओव्हरची मॅच आहे, 48 लक्ष. अशा परिस्थितीमध्ये स्वप्नील कारपाडील दुसरं षटक तो टाकेल. निलेश दादा ठाकूर यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. या स्पर्धेची मायेची आणि सन्मानाची शाल आणि एक सुगंधी पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन निलेश दादांना सन्मानित या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. स्पर्धेचे मुख्य आयोजक विजयजी ठाकूर यांचे शुभ असते, त्यांचा योग्य तो मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. पहिला बॉल इथे सिंगल प्राप्त झाली स्वप्नीलच्या विरोधात. संघाची धावसंख्या धावफलकावरती 7 धावा धावफलकावरती. प्रत्येक आलेला मान्यवराचा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातंय. एक शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय आणि शांततेचं रूपांतर कधी वादलामध्ये होतं ना याचा विचार सुद्धा कधी केला जात नाही. रक्षित मात्र हा असा बॅट्समन आहे ना, तो विस्फोटक आहे. त्याला मोठे फटके आवडतात, परंतु त्याला मात्र पूर्णपणे बंदिस्त ठेवलंय, जकडून ठेवलंय. आणि स्वप्नील कारपाटेलचं हे षटक आहे ना ते सुद्धा लाजवाब राहील असे संकेत दिले जात आहेत. पॉवर प्ले 1 पॉवर प्ले 2 ज्या संघाच्या बाजूने राहील ना त्या संघाच्या बाजूने जास्त मॅच झुकत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. तिथे 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 8 या धावसंख्येवरती. सिंगल डबल ना जास्त फारसा काही फरक पडणार नाहीये बॅटिंग करणाऱ्या जासे संघाच्या विरोधात बॉलिंग करत असताना टाकीगाव टीमला. कारण सिंगल डबलचा जास्तीत जास्त त्यांचं प्रेशर बनू शकतं. डॉटबॉल टाकावे लागतील इथून. आता लोवर फुल टॉस होता ऑन साइडला, समोरच्या दिशेनं 20 मध्ये बॉल चाललाय. बॉलला कव्हर केलंय, 1च रन्स मिळेल. थेंब थेंब तले साचे या उक्तीप्रमाणे इथे आता रन्स वाढवले जात आहेत. पॅव्हिलियन मधून आवाज येतोय की एखादा मोठा फटका हवाय. संघ अडचणीमध्ये आता जरूर येईल, कारण संघाची अडचण दूर करायची असेल ना तर मोठे फटके हा इथे उपाय आहे. त्याच्यावरती आपल्याला स्वप्नील कारपाटीलवर अटॅक करावा लागेल. नेक्स्ट बॉल लोवर फुल टॉस होता. जितक्या वेगानं आला तितक्याच वेगानं ऑन साइडला फेकून दिला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार, सिक्सर. यावेळेस पुन्हा एकदा बॉल अपसाइडला खेळून काढला. फिल्डर आहे ओमकार नाईक, बॉल कव्हर करते. तोपर्यंत 1 रन कंप्लीट केली जाते. प्रत्येक बॉल वरती रन्स येतात, हे महत्वाचे जासे टीमसाठी. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 16 या धावसंख्येवर. येणारे 18 चेंडू शिल्लक असतील. 32 धावसंख्येची गरज आहे. जरूर आपण विनंती करूया, नेक्स्ट मॅच विनर विरुद्ध विनर तुम्हाला पाहायला मिळेल. विनंती केली जाते मोठी जी टीमचे कॅप्टन, आपण प्लीज या ठिकाणी रिपोर्टिंग करायचे आणि जाऊया डीजे कडे. छोटीशी त्यांना संधी देऊया.
गोलंदाजी मार्क वरती आता गोलंदाज ओमकार नाईक येतील. 3 षटक बाकी असतील आणि जिंकण्यासाठी गरज आहे 32 धावसंख्येची. येणारे 18 बॉल 32 धावांची गरज. या मॅचचं चित्र काय असणार ते तुम्हाला पाहायला मिळेल. कोणता संघ हा सामना जिंकणार नेक्स्ट बॉल. यावेळेसचा बॉल समोरच्या दिशेनं विषम मध्ये जाणारा खूप उंच आणि दूरवरचा षटकार. षटकाराला संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 22 या धावसंख्येवरती. भन्नाट बॅटिंग चालू आहे. रक्षित मात्रला वेग पसंत आहे आणि तेच तो दाखवते मैदानामध्ये. आता इथे हा बॉल डॉट आला. आता फिंगर रोल केले. संघाची धावसंख्या धावफलकावरती 22. अजूनही 26 धावांची गरज आहे उर्वरित 16 बॉल मध्ये. जसे जसे चेंडू टाकले जातील ना तसं तसं समीकरण बदलत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. आणखीन एक आता मध्यम गतीचा बॉल. अक्षरशः आता रक्षित मात्रेच्या डोक्यासोबत खेळलं जाते. रक्षित मात्र आता वेगानं बॅटिंग करतोय. मग त्याला वेगवान चेंडू टाकले तर त्याच्या बॅटवर आले तर तो डायरेक्ट सिक्सच मारतोय. अशा परिस्थितीमध्ये त्याला बीट केलं जातंय. आता वेगवान होता, वेगवान फटका सुद्धा होता, परंतु प्रत्येक बॉलला कव्हर करेल तिथे मात्र बॅकअप दिलं स्वप्नील कारपाटीलला. 2 रन्स मिळतील. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल या दुहेरीच्या मदतीनं 24 या धावसंख्येवरती. अजूनही 24 धावांची गरज आहे. अर्धा पल्ला इथे सहज झालाय. 2 बॅट्समन एकत्रित येऊन सलामीवीर जोडी एकमेकांसोबत चर्चासत्र करते. साधला जाते चर्चासत्र त्यांच्याकडून की हा सामना आपल्याला जिंकायचा असेल ना तर इथून चांगला खेळ करावा लागेल. हा बॉल पाठीमागे मारण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. संघाची धावसंख्या धावफलकावरती 24. शेवटचा बॉल आता. वेगानं हा फटका इथे ऑनसाइड जात असताना डीप मध्ये फिल्डर आहे तिथे तैनात. सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाही. षटक नंबर 3 संपेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती 25. येणारे 2 षटक बाकी असतील आणि जिंकण्यासाठी गरज आहे कंपल्सरी 23 या धावसंख्येची. डीजे आता मात्र या चौथा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज कौस्तुभ. धुतुमचं हे ऐतिहासिक क्रीडांगण. या क्रीडांगणाला एक वेगळाच वारसा लाभलाय. स्वर्गीय हुतात्मा रघुनाथ अर्जुन ठाकूर यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे. आणि ऐतिहासिक नगरीमध्ये हा क्रिकेटचा कुंभमेळा 2 दिवसीय भैरवनाथ चषकाची ही स्पर्धा आपण पाहताय. इथे हा बॉल गोलंदाज ऑन साइडला खेळून काढला रक्षित मात्रेनं.
तिथे 1 रन कंप्लीट झाले. कौस्तुभ आलेत बॉलिंग करण्यासाठी. 11 चेंडू आता शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी गरज आहे 22 धाव संख्येची. 11 बॉल 22. आतापर्यंत विश्लेषण आपण जयदीप बंटीचं केलं तर त्यानं केवळ 3 चेंडू फेस केलेत. 3 चेंडू मध्ये 3 धावांचं योगदान आपल्या टीम साठी खेळून काढलं. कारण जयदीप अनेक मालिकावीराच्या बाईक या खेळाडूंना आपल्या नावावरती जिंकल्यात आणि एक वेगळीच छाप. जसे टेनिस क्रिकेट जेव्हा जेव्हा जिंकताना तेव्हा तेव्हा या खेळाडूचा एक महत्वाचा आणि मोलाचा वाटा असतो. असा हा बॅट्समन इथे स्ट्राईकला बॅटिंग करतोय. परंतु यंगस्टर बॉलर आहे टाकीगाव टीमचा. हा यंगस्टर इम्प्रेसिव्ह कामगिरी जर तुम्हाला करायची असेल ना तर अशा सामन्यांमध्ये तुम्हाला चमकदार खेळ करावा लागेल. कारण संघ अडचणीमध्ये असताना जो संघाच्या मदतीला धावतो ना तो पाठीराख्यांच्या नजरेत नेहमीच कैद होत असतो. इथे हा बॉल वेगानं होता. अंपायर्स कडे लावले अपील आणि पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज जयदीप बंटी पायची धुईल बाद. बरोबर परफेक्ट मिडलला बॉल लँड झाला. त्याच्यानंतर नीरज राणावत सरांसाठी काम सोपं होतं. बॅटची एज लागली नव्हती, बॉल हाईट घेत नव्हता आणि या सर्व गोष्टींची तपासणी एक प्रोफेशनल अंपायर्स कित्येक वर्ष क्रिकेटशी निगडीत होते. क्रिकेटचे चांगले उत्तम खेळाडू. मग क्रिकेट सोबत जो जो जोडलाय ना तो क्रिकेट पासून दूर कधीच जात नाही. मग तो अंपायर्स म्हणून काम करतो किंवा कॉमेंटेटर म्हणून किंवा लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये तो जॉईंट होतो. आणि नीरजजी राणावत सर एक वेगळं ब्रँड बनलं. रायगड ठाण्यापुरता हे मर्यादित राहिलेलं नाहीये. 70 प्रेझेंट ज्या ज्या मोठ्या मोठ्या टुर्नामेंट होतात ना त्या त्या टुर्नामेंट्स मध्ये आपण नीरजजी राणावत सरांचा संपूर्ण पॅनल आपल्याला पाहायला मिळत असतो. आणि त्यांच्या पॅनलला सुद्धा खूप साऱ्या आपण शुभेच्छा देऊया. जाऊया मॅचच्या दिशेनं जिथे आता समीकरण येऊन टेपलंय. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे 22 धाव संख्येची. नवीन बॅट्समन भूषण म्हात्रे इन ॲट नंबर 3 साठी आलेत. भूषण म्हात्रे मैदानामध्ये आला. भूषण म्हात्रेला वेगानं बॉल फेक केली गोलंदाज कौस्तुभनं. आता प्रेशर दडपण रिलीज करावं लागेल. कारण क्रिकेटचा सायकोलॉजिक दबाव आणि मानसिक प्रेशर याच्यापासून तुम्ही दूर राहिलात ना की सामना मात्र दोनही संघांसाठी हाय व्होल्टेज. भूषण मात्र बॅट्समन बाद झाला. नवीन बॅट्समन आदित्य मैदानाच्या आतमध्ये आला. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे 20 धाव संख्येची. बुम बुम माट्या जासेच्या जाला संबोधला जातो ना तो बॅट्समन आदित्य मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. आता विश्लेषण जर आपण केलं या इनिंगचा सुरुवातीला असं वाटत होतं 30 बॉलला 48 ची मॅच आहे. सामना सोपा आहे साईल. इझिली जिंकतील बॅटिंग करणारे जासी संघाचे बॅट्समन. परंतु खूप काही घडलं सामन्यामध्ये. टाकीगाव संघानं दाखवून दिलं की हा दोनही डिपार्टमेंट मध्ये खेळला जाणारा खेळ आहे. आमची बॅटिंग जरी चांगली झालेली नसली ना तरी आमची बॉलिंग कमबॅक करू शकते. आणि कौस्तुभ तेच दाखवत असताना शेवटचा बॉल मॅच बॉल आपण म्हणूया या सामन्याचा निर्णायक चेंडू. इथे हा बॉल कहीं पे निगाहे कहीं पर निशाणा. बॅट आणि बॉलचा
संपर्क नाही. जर का टाकीगाव टीम पाठीराखे तुम्हाला कौस्तुभची बॉलिंग आवडली असेल ना, एकदा जोरदार टाळ्या वाजवा या बॉलरसाठी. त्यानं सामना जिवंत ठेवला अक्षरशः. त्याच्या ओव्हर मध्ये केवळ 4च धावा खर्च केल्या. विचारात जर घेतलं 2 षटकांमध्ये 24ची गरज होती आणि आता मात्र 23ची गरज होती. आता समीकरण आलंय, येणारे 6 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज. केवळ 3च धावा त्याच्या ओव्हर मध्ये आता आल्यात. जर हा सामना आदित्य मात्रेनं जिंकून दिला तर आदित्य घरत यांनी जर जिंकून दिला तर रोशन दादा पिंट्या यांच्याकडून सरप्राईज गिफ्ट त्यांना देण्यात येणार आहे. सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आता 20 धावसंख्येची. 6 बॉल 20 धावा. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज स्मिथ. शेवटचं भवितव्य या सामन्याचं टाकीगाव गावाचं त्याच्या हातामध्ये देण्यात आलाय. रक्षित मात्रे मैदानामध्ये उभा आहे, स्थित आहे. सलामीसाठी जो आलाय तो पूर्णपणे सेट झालाय. आता त्याची कामगिरी त्याला पूर्णपणे काम पार पाडावं लागेल. इथे हा बॉल अंपायर सांगतायत दोन्ही हात जमिनीला समांतर. इट इज अ वाईट. एक्स्ट्राची 1 रन वाढेल. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे 19 धावसंख्येची. मागचा सामना जसा झाला होता ना हाय व्होल्टेज, अगदी तसाच या सामन्याची पुनरावृत्ती जासेच्या या क्रीडांगणामध्ये ऐतिहासिक भूमीमध्ये तुम्हाला होत असताना पाहायला मिळते. 6 बॉल 19. इथे हा बॉल डॉट आलाय. गुडलेन स्पॉट वरती बॉल टेकअप झाला. रक्षित मात्रेला बॉल समजला सुद्धा नाही. यष्टीरक्षकाचा वेध घेतला. आता येणारे चेंडू शिल्लक असतील 5 आणि जिंकण्यासाठी गरज आहे 19 धावसंख्येची. 5 बॉल 19 धावा. रक्षित नेक्स्ट बॉल. इथे काय घडलं? विनाशकारी विपरीत बुद्धी या गोलंदाजावरती मानसिक प्रेशर आहे हे पूर्णपणे दिसून येत आहे. या मॅच मध्ये दडपण आहे. दडपणाविरहित तुम्हाला इथे बॅटिंग आणि बॉलिंग करावी लागेल. आता या 2 रन्स एक्स्ट्राच्या आल्यात म्हणजे येणारे चेंडू शिल्लक असतील 5 आणि जिंकण्यासाठी गरज आहे 17 धावसंख्येची. 5 चेंडू 17 धावा. आदित्य ज्याच्यासाठी कॅश प्राइज लगावलंय. असे सामने आदित्यला आवडत असतात आणि असे सामने कित्येकदा आदित्यने संपवलेत. आता हा सामना तो संपवणार का? कारण भैरवनाथ चषकामध्ये आपला अधिराज्य गाजवायचा असेल, भैरवनाथ चषकामध्ये जर आपल्याला पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करायचा असेल तर जो वर्तमान स्थितीतला सामना आहे ना तो जिंकणं खूप महत्वाचं आहे. पाच बॉल 17 धावांची गरज. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे? प्रेक्षक आता डोल्यात तेल घालून ही मॅच एन्जॉय करतायत. इथे हा बॉल बॅट आणि बॉलचा नीटचा संपर्क नाही. आदित्यचा विश्लेषण जर आपण केलं तर तो बॅट वेगाने फिरवतोय परंतु बॉलला टायमिंग करत नाहीये. टायमिंग सुद्धा तितकंच महत्वाचं असतं कारण गती आणि त्याच्यानंतर बॅट स्पीड या सगळ्यांचा कॉम्बिनेशन जेव्हा होतो ना त्यावेळेस एक मोठा बिग हिट तुम्हाला पाहायला मिळत असतो. 4 चेंडू आणि गरज आहे 17 धावांची. 4 बॉल 17. आणखीन एक डॉट बॉल. डॉट बॉलचे पर्सेंटेज आहेत ना इथे वाढवलं गेलं या इनिंग मध्ये, या 17 मध्ये. त्याच्याच मुले की काय आता मात्र कुठेतरी टाकीगाव संघाचं पारड या मॅच मध्ये तुम्हाला वाढत असताना पाहायला मिळतंय. फटका मिस टाइम झालाय. चेंडू खूप उंच हवेमध्ये उडालाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक नाहीयेत. तिथे एकच रन्स मिळेल. आता येणारे 2 चेंडू शिल्लक असतील आणि गरज आहे 16 धावसंख्येची. विचारामध्ये पडला असेल जासई संघ. 4 षटक 4 चेंडूचा खेळ संपला. 32 धावा धावफलकावरती लागल्या. दुत्तमचं क्रीडांगण जर आपण म्हटलं तर हे फलंदाजीचं नंदनवन असणारं क्रीडांगण आहे आणि त्या क्रीडांगणावरती 48 धावा जासई सारख्या संघासमोर मित्र म्हणे टाकेगाव संघ वाचवताना अगदी आता काही अंतरावरती आहे असंच चित्र वाटतंय. कारण विचार जर घेतला तर जर एक्स्ट्रा चेंडू टाकले नाहीत तर हा सामना जिंकला जाऊ शकतो. अगदी आमचे
काही MSF चे कर्मचारी सुद्धा या मॅचचा आस्वाद घेत आहेत, अगदी रोजगार सुद्धा सांभाळतायत आणि त्याच्यानंतर क्रिकेटवर सुद्धा त्यांचं प्रेम आहे, त्यांचं सुद्धा सहर्ष आपण स्वागत करूया. येणारे 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे 16 धावसंख्येची. क्रिकेटमध्ये 6 पेक्षा मोठा अंक तुम्हाला पाहायला मिळत नसतो कधीच. इथे हा बॉल अंपायर सिग्नल, इट इज अ वाईट. 2 चेंडू आणि आता गरज आहे 15 धावांची. एक्स्ट्रा बॉलच या मॅच मध्ये जासे संघाचा पुन्हा एकदा कमबॅक करू शकतो. चला मोठीजुई टीमचे कॅप्टन जितेश, मोठीजुईचे कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायची. नेक्स्ट बॉल, इथे फटका लाजवाब आहे. आता खूप उंच उडालाय परंतु कॅच पकडली जाईल आणि बॅट्समन रक्षित मात्र होईल. झेलबाद. धन्यवाद. इथे आता येणार 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे 15 धावांची. मोठीजुई टीमचे कॅप्टन सय्यम आलेत नवीन बॅट्समन. नेक्स्ट बॉल, इथे हा फटका संयम मात्र कदाचित लवकर यायला हवा होता असं म्हणत असतील जासईकर आणि ठोकला हा 6. परंतु सामना जिंकलाय हा टाकीगाव संघानं, त्या संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. इथे मात्र धनेश कामोटकर मोठीजी टीमचे कॅप्टन आलेत, लगेच टाकीगावचे कॅप्टन सुद्धा इथे येतील आणि मॅन ऑफ द मॅच ज्यानं 1 षटक हाताळत असताना चांगली गोलंदाजी केली, कमबॅक करून दिला असा कौस्तुभ ठरेल या मॅचचा हिरो. चला कौस्तुभ लगेच मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी यायचंय आणि नेक्स्ट मॅचचा टॉस इथे केला जाईल. आपण पाहताय वेदांत पंडित यांचं सुद्धा इथे शुभागमन झालं, त्यांचा करूया सहर्ष हार्दिक स्वागत.